हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आत्ता आम्ही आहे जैसलमेर सिटीच्या बाहेर. कालच आलेलो राजस्थानला, तुम्ही बघितलंच असेल. तर आत्ता आम्ही निघालो पहिलं जैसलमेर सिटीमध्ये जाणार आहे. फुलदरा गाव बघणार आहे. ते भूताचं गाव त्याला बोलतात, ते आत्ता गाव बघायला जाणार आहे. आता तेच आवरून बाहेर आले. हे माझा आजचा आउटफिट सगळं आवडलं. सकाळ थंडी, काल खूप थंडी होती. काल बघितलं असेल 9 डिग्री सेल्सिअसवर होतं. आज काय आत्ता थंडी वाजना, ऊन चांगलं मस्त कवळं ऊन आले. बाहेर थांबले. आता जायचंच आहे, निघायचंच आहे थोड्या वेळात. आता नाश्ता झाला, कालचं जेवण पण चांगलं होतं, नाश्ता पण झाला. आता आजचा दिवस चालू होतोय. भावनं फायनली फुलदरात पोचलेलो आहे. आणि यहाँ तर वाई भी अट्टू हमको इस गांव की स्टोरी बताने वाले. हाँ बताओ अट्टू. इस गांव में बहुत सारे लोग थे. हाँ. और एक उनका सबका एक राजा था. इस गांव में एक लड़की रहती थी, वो भी टॉप की. लड़की रहती थी. वो टॉप की थी. हाँ. फिर वो टॉप की रहने वाली लड़की जो थी उसको प्यार हुआ. उसको उसके ऊपर प्यार हुआ उस राजा को, और वो ना बोली. उसके बाद क्या हुआ, राजा ने पूरा गांव ही खत्म कर डाला. रातों रात सब गायब हो गया. शाप दिया राजा ने इस गांव को. अभी हम वो देखने आ रहे हैं. हाँ, आगे देखने जा रहे हैं. गाव एकदम सुंदर दिसते, पण लड़की का चक्कर बाबू है यार इस गांव को. हाँ, लड़की के चक्कर से. अभी हम यहाँ देखने आ रहे हैं. गाव तो सुंदर है. भगवान करे हम भी ना गायब हो. गाव तो सुंदर है. ये सब गायब हो. ये कलो हम नहीं गायब. ये तो कल गायब अभी आया है. वो शाम को गायब होता है. वो अंधेरे में दिखता नहीं है, सिर्फ सुबह दिखता है. गाव तर एकदम भारी वाटते. आता निघाले अजून एक्सप्लोर करावं म्हणजे. मी ह्यांच्यातला नाही. मी नाही ह्यांच्यात. मी एकटा आलोय. मी ह्यांच्यातला नाही. काहीच नाही राहत, काहीच नाही. हा व्हिडिओ आहे चालू. एकटा जाऊ नको, दार बंद होईल. फिर कोई आहे. पाहुण्या वागूनच बघ वडे कसं आहे इथं गावात नुसते दगडाचे स्ट्रक्चर राहिले त्यांच्या घराचं फक्त. पण एवढा असून पण इथं गर्दी खूप आहे. तिकीट आहे म्हणा, पण गर्दी बघितली ना तुम्ही. गर्दी नाही, आता आमचेच खूप जण आहेत, पण गर्दी पण होती इथं. खूप गर्दी होती, पण बघायला आहे. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز. नाही ते एक VR होतं. तर आम्ही सगळ्या पोरांनी 100 रुपयाला पर हेड देत होता. सगळ्या पोरांनी त्याला कटवलं, 50 रुपये आणलाय त्याला. आता तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो तिथला कसा होते. हे आमची पोरं, आता आमचं पण आहे वारी आता नंबरीला, तर आम्ही पण करणार आहे ते. गाव बघून झालंय. आता निघालोय फोर्टला जाणार आहे, जैसलमेर फोर्टला. चांगलं होतं गाव, भारी वाटलं. VRचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम घेतला, तो पण मस्त वाटला. मित्रांनो, फिरायला यायचं असलं तर नक्की या. आणि ह्या सीझन मध्ये या, म्हणजे जास्त ऊन बी नसते आणि जास्त थंडी बी नसते. बाकी ब्लॉगर सांगन तुम्हाला माहिती. थंडी तर आहे, आला तर जर्किंग सगळं पॅक होऊन या. भावनो पटवार की हवेली जैसलमेर मध्ये आलोय. कसं आहे आर्किटेक्चर बघा.
असं लाकडाचंच वाटतंय, पण ते दगडातलं सगळं कोरीव काम आहे. एकदम भारी बघण्यासारखं आहे. तुम्हाला यायलाच लागतंय राजस्थानला. तुम्ही बघत नाही तर वर एक्सपिरियन्स काय भेटणार नाही. आता निघालो या आतमधून बघायला कसं काय आहे. एकदम खूप छोटे छोटे सीड्या आहेत तिथं. निघाली वर, आता तुम्हाला दाखवतो जो काय आहे आतमध्ये. खूप सुंदर कलाकारी केली इथं. सगळे सोनेरी कलर मध्ये दिसते. ते गोल्ड सगळं ते गोल्डनं केलंय आणि त्यांनी वरती काच कलाकार आहे ना. बेडरूम आले, राणीचं बेडरूम आलंय काय? राजा राणीचं बेडरूम. राजा राणीचं बेडरूम. इस पे राजा और उसकी रानी सोते थी. प्युअर गोल्ड आहे. हा प्युअर गोल्ड आहे. कसं चकाकतंय बघ केलं. पुणे असं हिरा हिरा फील कसं येते कलाकार ए तरी उशीर झाला का चालतोय. आत्ताशी वर आलोय. एकदम चांगलं इथलं बाहेरनं पण व्ह्यू एक मस्त दिसतोय. इकडं किल्ला दिसतोय पुढचा. काय इकडं अजून त्यांचं सांगणं चाललंय तिकडे किल्ला आहे सगळ्या पाठीमागं. हवेली बघून आलो. आता जैसलमेर फोर्टला निघालो. आता हे कसा व्ह्यू आहे बघा, कसला मस्त दिसतंय. आतून पण असं एकदम आर्किटेक्चर मस्त आहे. आताशी किल्ला चढाई चालू केली. आता बघू किती वेळ लागतोय ते. एकदम व्ह्यू असा कुठं बघितला नाही असं आहे. तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला फायदा एवढा नाही घ्यायचा की आती करायची. इथं आल्याशिवाय तुम्ही इथली फील घेऊ शकत नाही. तुम्हाला यालाच लागेल. लय भारी पुढं कन्स्ट्रक्शन आहे. इथं असं मार्केट, पुढं अजून एक दरवाजा. बघितली जन्नत का दरवाजा. घेतला की 850 वर्षा अगोदरचा किल्ला आहे. अजून इथं माणसं राहतात. एवढं चांगलं सुंदर कलाकार नाही इथं. तुम्ही बघतच असाल. इथलं तिकीट आहे फक्त 100 रुपये आपल्यासाठी. बाहेरच्यांसाठी जास्त आहे, पण इथं बघण्यासाठी लई चांगल्या गोष्ट आहे. इथं आम्ही सगळी थांबलोय. तिकीट काढण्यासाठी आता आलोय आता आतमध्ये किल्ल्याच्या. बंदूक आहे बंदूक. फॉलो करा. नाही सबस्क्राईब कर. लाईक पण करा. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट. आय अप्रिशिएट इट. ओके चल चल. काय वाटायच नाही तुला जायला इथं माणसाला लेडी नाही. तेव्हा आल्यासारखं तर माणूस काय किती काम आलाय बघा त्याला. गोरा दिसायला गोरा दिसायला फर्स्ट राजाची 250 किलोचा राजाचे कपडे इथे. एवढा त्याला झोपाय बेड एवढा बसायला त्याला त्याचा बोलत असेल ते केवढाही देव. आधी मानव होता. आधी मानव तेवढा एवढं
आणि तुला बेणार काय बघून गल्ली बॉयतनं चालत चालत तिथं वर आलोय. हा काय बघण्यासारखे पूर्ण सिटी दिसते. पूर्ण सिटी व्ह्यू कसा खतरनाक वाटतोय. जैसलमेरला उगाच म्हणत नाहीत गोल्ड सिटी. सिटी बघा कशी एकदम अशी सोन्यासारखी दिसते. आता काय म्हणू मार्केट मध्ये आलोय. हम अभी जैसलमेर का मार्केट में घूम रहे हैं. बहुत ही महंगा है वो भैया हमको ये लेने के लिए बोल रहे हैं पर ये हमको बैठेगा नहीं, इसलिए हम नहीं लेंगे. ये हमारा दोस्त है, इसके लिए हम वो जैन का मंदिर देखने जा रहे हैं. जैन का है इसलिए खास इसके लिए सब लोग जा रहे हैं. वो जैन का है लेकिन बहुत वो जैन का सिर्फ नाम का है. वो बाकी हरकतें सब नहीं, आगे नहीं बोलेगा. आता जैन महाराज भैया कुछ लीजिए ना. अरे कुछ लीजिए ना इसमें से. अरे कुछ लीजिए. जैसलमेर फोर्ट बघून आता आम्ही निघालोय. कुठलंही काय लेकचं नाव आहे. तुझको मालूम है क्या है कि लेक का नाम क्या है? सर को मालूम है. सर लेक का नाम क्या है? 1 पर पर्सन. लेकचं नाव काय आहे सर? गड़ी सर गडी सर. गड़ी सर गड़ी सर गड़ी सर. लेकचा व्ह्यू पण मस्त आहे. कितीतरी उशीर चालून आज दिवसभर अख्खा चालण्यात गेला. त्यानंतर आता निघाले बस मध्ये. 50 रुपये कमी करायचे. 50 रुपये कमी. ए बाबा महाराज आज चालणं झाले. पाय दुखायला लागले आता बसणेच. रेसॉर्ट मध्ये पोहोचले पण एवढी थंडी आहे ना, तरी कुठं निघाला असेल तुम्ही विचारच करू शकता. कुठे निघालोय? गरम होते गरम एकदम. उडी मारली स्विमिंग पूल मध्ये असा फील येते. बाहेर आता गरम वाटायला लागले. आत आईस बात घेतल्यावर फील येत होता. आईस बात घेतल्यावर लय खतरनाक गार लागलं. आता आमचा मस्ती करायचा काहीतरी प्लॅन होता. आता ट्रिपला आलोय तर मस्ती होणारच. ते पण तुम्हाला दाखवतो कशी आम्ही ती मस्ती केली.